नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे आमचे खास मित्र आहेत. ते फलटण गावावरून आलेले आहेत. आमच्या इथून ते 100 किलोमीटर लांब आहेत. त्यांनी 1 महिन्यापूर्वी आमच्याकडून 1 किलो आजोला नेला होता. त्यांनी गाईचे शेण, गोमूत्र आणि माती वापरून तयार केला होता. पण प्रॉब्लेम काय आला की त्यांच्या पाण्याचा TDS 1400 ते 1500 होता आणि त्यांना त्याच्यामध्ये उत्पन्न घेता आला नाही. ते पूर्ण जळून गेलं. त्यांनी मला फोन केला की आमचा आजोला जळत आहे. मी त्यांना सांगितलं की तुमचं पाणी इकडे घेऊन या, मला चेक करू द्या. त्यांनी पाणी आणल्यानंतर मला समजलं की त्यांचा TDS 1500 आहे. तर त्यांना मी आता आजूला फ्री देत आहे आणि पाणी चेंज कराय सांगितलं आहे. आणि शेण आणि मातीमध्ये त्यांना काय प्रॉब्लेम येत होता की त्यांच्या आजूला तयार करत असताना शेवळ तयार होत होतं. जर शेवळ तयार झालं तर आजूला वाढत नाही. तर आपल्याला TDS आणि pH चेक केल्यानंतरच कळतं की आपल्याला फर्टिलायझर किती वापरायचं आहे आणि कसं वापरायचं आहे. नंतर आपल्याला ते शेवळ होत नाही त्याच्यामध्ये. आम्ही आजोला पहिला घेऊन गेलतो 20 बाय 30 चा आमचा बेड आहे त्यात टाकला. पण आमच्या पाण्याचा TDS हा 1400 आहे आणि ह्याला आजोळ्याला TDS हा 350 लागतो. ते आम्हाला फक्त आत्ताशी समजलं की बाबा असं असं गणित असतं. आम्ही पहिले शेण माती आणि गोमूत्र वापरलं देशी गायचं. त्याने ते नेलं ते परत टाकलं. त्याने काय असं पाहिजे ना असं उत्पन्न पण नाही आणि आमचा आजोळा तयारच झाला नाही, कारण की पूर्ण असा 21 दिवस आम्ही वाट बघितली, पूर्ण जळून गेला. आम्ही दररोज त्यावर पाणी मारायचो, कारण की शेवळ इतकं जे खूपच होत होतं. कारण की त्या पाण्याचा TDS हा खूप जास्त होता, 1400 होता आणि 350 ते 400 TDS असा लागतो. ते आम्हाला म्हणजे पहिलं काय आम्हाला माहित नव्हतं. परत आता काकांनी आम्हाला सांगितलं, परत आजोळा हे आता आम्हाला काकांनी फ्री दिला आणि आम्ही आता फर्टिलायझर काकांकडून शेण माती न वापरता आम्ही फर्टिलायझर वापरणार नाही, कारण की फर्टिलायझरने जे उत्पन्न आपण बघत आहे हे खूपच जास्त आहे. आजोळा जसा काढून तसा वाढत जातो. त्याच्यामुळे फर्टिलायझर वापरून आजोळा तयार करावा.